तर आज पाचोऱ्या ते कलाच्या नाट टीमने काही वेगळंच केलं भाऊ. तर नमस्कार मंडळी, जय श्री कृष्ण, राधे राधे. मी आपला लाडका आर्टिस्ट बंटी सोनवणे. आज आलेली आहे भाऊ पाचोरे ते ती सप्तपदी रांगोळीची ऑर्डर आलेली आहे. तर मी आमचे गुरुवर्य शर्यत कुलकर्णी सर आणि ओमकार आम्ही तिघजण येतोय रांगोळी काढायला. रांगोळी कशी वाटली ते कमेंट मध्ये तर तुम्ही नक्कीच सांगायचं. सप्तपदी रांगोळी काढण्यासाठी आपल्याला फुलांची खूप आवश्यकता असते, म्हणून आपण पहिलेच ऑर्डर करून ठेवलेल्या होत्या. सर आणि ओमकार बरोबर टायमावरती पोहोचून गेले होते त्या ठिकाणी. सरांना पण एक पेंटिंग द्यायची होती त्यांच्या क्लायंटला, मग त्यांचा आम्ही वेट करत होतो. मग फायनली पेंटिंग दिली गेली आणि मग आम्ही निघालो पाचोऱ्याकडे. मग ओमकारला आणि मला सरांनी पाठवलं स्टूल घेण्यासाठी, नावं काढायची स्टूल असताना ते घेण्यासाठी. आम्ही आलो भाऊ गावात. मग आलो भाऊ आम्ही ओमकारच्या घरी, कारण की त्याला शोटर घालायचं होतं. मग घेतला शोटर आणि आलो आम्ही सरांच्या घरी. आम्ही पोहोचत नाही तोपर्यंत डायरेक्ट सरांनी सुरुवात करून ठेवली होती फुलाच्या पाकळ्या करायची. मग ओमकार आणि मी पण लागलो भाऊ मग कामाला. पाकळ्या लवकर करून टाकल्या, मग बॅगेत वगैरे भरल्या, कारण की आम्हाला टाइम होत होता. मग लवकरात लवकर आम्ही बॅग पॅक केली आणि दरवाजा वगैरे लावला. तर सरांनी आम्हाला पेरू खायला दिले. आओ पेरू खाणे को आओ. मग पेरू खाऊन आलो भाऊ मग लग्नाच्या ठिकाणी. तर मंडळी आपण आलोय फायनली आपली जिथं ऑर्डर आहे तिथं. बघा फुलांचे सगळे गट्टे धरून आलोय. ब्लॉगर बनते. मग आम्ही दोघं जण इकडे आलो. त्यांना विचारलं, म्हटलं हॉल कुठे आहे? मग त्यांनी सांगितलं वरच्या फ्लोअरला जावं लागेल म्हणे. मग आम्ही इकडे वरच्या फ्लोअरला जाण्यासाठी निघालो. हॉल तर बघून आलो, पण खाली आमची सकाळची रांगोळी तर पुन्हा खराब करून ठेवलेली होती. त्यानंतर अमन सर करेक्ट टाइमावरती आले. देखो अमन सर आ चुके हैं यहाँ पे. सर को मैंने बोला सर पहले पेट पूजा करके आते, बाद में रंगोली की पूजा करेंगे, क्योंकि मेरा पेट बोल रहा था अभी तक तूने खाना क्यों नहीं खाया. चलो फिर आओ खाना खाने को. जेवण तर एकदम पोटभर झालं भाऊ. मग आता होती बारी रांगोळीची. मग आम्ही लग्न हॉल मध्ये सर्व सामग्री घेऊन जात होतो. मग आम्ही हॉल मध्ये पोहोचून गेलो. आम्हाला फुलं अशा ठिकाणी ठेवायची होते ज्या ठिकाणी लहान मुलं काही हात लावणार नाहीत, म्हणून आम्ही कोपऱ्याला मस्त ठेवून दिले फुलं वगैरे. बाकीच्या फुलांच्या पाकळ्या करायचे राहून गेलेलं होत्या, म्हणून आम्ही सुरुवात करून दिली भाऊ. मग आता पूर्ण वगैरे करून घेऊ म्हटलं, अजून टाइम आहे त्यासाठी. त्याच्यातच सत्यजितचा व्हिडिओ कॉल आला. तो म्हणे काय करताय? म्हटलं काय नाही, ऑर्डर घेतलेली म्हटलं पाचोऱ्या येते सप्तपदीची. त्याला म्हटलं तुझीच कमी म्हटलं, सर्वजण आहेत मत इथे. मग अमन सरांनी त्यांच्या स्कूलचा किस्सा सांगितला. खूप कॉमेडी होता डायरेक्ट. ऐसे करते करते ना रंगोली को है ना एक्सप्लेन कीजिए. नहीं और ऐसे फूल भी रहा और बोल भी रहा हूँ. ऐसे भी कर रहे हैं और बोल भी रहे हैं. फुलांच्या पाकड्या तर झाल्या भाऊ. मग आता जायचं होतं आम्हाला आराखडा आखण्यासाठी. मग फिक्स जागा वगैरे आम्ही नेमली. मग आम्हाला नेट लागणार होती, मग नेट वगैरे घेतली. मग नेट टाकण्यासाठी आम्ही जागा मोकळी करत होतो. मग याला म्हटलं ये करे नेमन. ओ भाई ये क्या निकला रे? क्या रे? लोखंड लपवून ठेवलाय कसं. आप देख सकते हो गाइस, हमारे सर और ओमकार अब नेट बिछा रहे हैं यहाँ पे, जहाँ हमें रंगोली करनी है सप्तपदी की. अभी तक कितने बजे हैं हमारे? 11:30 बज गए. अभी तक रंगोली की शुरुआत नहीं हुई है. अब हम जल्दी से रंगोली स्टार्ट करने वाले हैं. आता फायनली आमची रांगोळीचं फुलांचे पाकळ्या झालेले आहेत आणि आपले अमन सर आता गुलाबच्या पाकळ्या करणार आहेत. तर लवकरात लवकर सर आता ते कंप्लीट करणार आहेत आणि आम्ही तिकडे आता रांगोळी काढायला, म्हणजे रांगोळीची आखणी कशा पद्धतीने रांगोळी काढायची सप्तपदी, तर ते करण्यासाठी जातोय आणि लवकरात लवकर रांगोळी कंप्लीट करणार आहोत. तर तोपर्यंत तुम्ही लॉग कंटिन्यू बघत राहा. तर मग रांगोळी काढण्याआधी आम्ही मोजमाप करून घेतोय. तर पब्लिक आता इथं सर आणि बंटी इथं आराखडा आखताय. तर मंडळी फायनली काम आपलं सुरू झालेलं आहे. बघू शकता मागं जी मंडळी ते काम करताय आणि आम्ही आमचं वेगळं काम करतोय. मी काम करून बसलोय बरं का. सरांनी शेवटचं मार्क करून दिलं आणि म्हणे आता वेळ खूप झालेली, म्हणे लवकर सुरुवात कर. मग मी आता या ठिकाणाहूनच सुरुवात करून टाकली. मग सप्तपदी रांगोळी काढत असताना फुलांचा रंग बघून मन अगदी प्रसन्न होऊन जातं, जेणेकरून मनातले सर्व विचारच निघून जातात. कामात परफेक्शन तेव्हाच येते जेव्हा सरांचं मार्गदर्शन आमच्या पाठीशी असतं. आता आपली रांगोळी कंप्लीट होणारच आहे, कारण की आता राहिलेलं आहे आपलं फक्त आउटर बॉर्डर. रांगोळी काढत असताना वेळ कसा गेला ते कळालंच नाही, कारण की फुलांचा रंग आणि आमची मेहनत कसे 3 वाजले हे कळालंच नाही. चला तर मग फायनल रिझल्ट बघून घ्या. रांगोळी कशी वाटली कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. फायनली आमची रांगोळी कंप्लीट झालेली आहे. तर आता आम्ही निघतोय घरी. सगळ्यांनी आमचे आनंद गाडीकडे जात आहे. ओमकार आणि मी शूटिंग करतोय. तर माझ्याकडे एवढेच फुलं ते आम्ही घेऊन जातोय. हो ये स्केल घ्या रे. तुम्हाला पण अशी ऑर्डर द्यायची असेल तर नक्कीच आमच्याशी कॉन्टॅक्ट करा. हॉलच्या बाहेर आम्हाला काढायची होती संस्कार भारतीची रांगोळी. त्या ठिकाणी शुभ विवाह नाव टाकायचं होतं. मग सरांनी ते सुरुवात करून दिली भाऊ रांगोळी काढायला. रात्रीचे 3 वाजत होते, एवढी थंडी होती. तर ओमकार सुद्धा बसून गेला होता भाऊ डायरेक्ट.
त्याला एवढी थंडी वाजवत होती कोपऱ्याला मस्त बसून घेतलं त्याने. सर तर एवढी स्पीडली रांगोळी काढत होते ना, डायरेक्ट 5 मिनिटामध्ये रांगोळी पूर्ण कंप्लीट करून टाकली होती सरांनी. फायनली रांगोळी कंप्लीट झाली आणि आम्ही निघत होतो घराकडे. पण सरांनी काय केलं, रांगोळी सांडून टाकलेली होती बाजूला. तर मग नंतर ती भरण्यासाठी पिशवी शोधली. तर अभी कटिंग करते फायनली रांगोळीचं काम झालं भाऊ. मग आता जायचं होतं आम्हाला घराकडे. हो बाई, टेक्नॉलॉजी. बर्फ कुठं बर्फामध्ये लावली ती का काय रे गाडी? सकाळचे 3 वाजलेले भाऊ. पाणी झालेलं डायरेक्ट बघू शकता तुम्ही. ओमकारची होती भाऊ इलेक्ट्रिक स्कूटर, ती चालू झाली पण सरांची काही चालू होत नव्हती. सर म्हणे हिला का थंडी वाजून आली म्हणे. मग शेवटी झाली भाऊ चालू. मग आम्ही जातोय सरांच्या घरी. रात्रीचे 3:30 वाजून गेले ते. मग सरांच्या घरीकडे जात असताना खड्डे सुद्धा दिसत नव्हते, एवढा अंधार होता. तर फायनली सरांचं घर आलं. आता तर ओमकार डायरेक्ट झाडामध्ये घालूनच देणार होता, कारण की एवढी थंडी वाजत होती भाऊ. चला तर मग आजचा लॉग एवढाच. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. रांगोळी आणि लॉग कसा वाटला कमेंट मध्ये नक्कीच सांगा.